नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 9 डिसेंबर 2024ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातले मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद विधानसभेसह देशाच्या संसदेमध्ये उमटले. राज्यभर ते तर उमटताना तर पाहायला मिळतातच आहेत. बीडमध्ये एक विराट महामोर्चा झाला. त्यानंतर परभणीमध्ये देखील संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चा झाला आणि काल पुण्यामध्येही जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आपल्याला पार पडल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आज जर आपण पाहिलं तर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माजी राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन प्रमुख मागण्या ज्या आहेत ते या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांसमोर ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ह्या मागण्यांची जी प्रत आहे ती आता आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या अनुषंगाने नेमक्या कोणत्या मागण्या ज्या आहेत त्या या राज्यपालांच्या भेटीमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केलेल्या आहेत यावर आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. या शिष्टमंडळामध्ये कोण होतं याची जर आपण सुरुवातीला अगदी चर्चा केली तर अर्थातच युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी गेलं होतं. या शिष्टमंडळामध्ये बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, यानंतर आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती विनायकराव मेटे आदी प्रमुख चेहरे उपस्थित होते. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर देखील यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या शिष्टमंडळाने केलेल्या प्रमुख मागण्या जर आपण पाहिल्या तर या शिष्टमंडळाची पहिली मागणी आहे की या प्रकरणाशी संबंध किंवा प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेता मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने केल्याचं पाहायला मिळतंय. यानंतरची दुसरी मागणी या शिष्टमंडळाने केलेली अशी आहे, कायद्याचे राज्य ही भावना दृढ झाली पाहिजे. त्यासाठी अपहरण, खंडणी व खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या विरोधात BNS 103 जुन्या IPC 302 अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून खटला अंडर ट्रायल चालवावा ही एक मोठी मागणी जी आहे ती यावेळी या शिष्टमंडळाने केल्याचं पाहायला मिळत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करून कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही या शिष्टमंडळाने जी आहे ती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या समोर ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. आणि यानंतरची चौथी मागणी या अनुषंगाने केलेली अशी आहे की जनतेचा विश्वास पूर्वसंचयित करा. जनतेचा जो विश्वास पोलीस प्रशासनावर आणि ओव्हरऑल ज्या प्रशासनातल्या यंत्रणेवर आहे तो पुनर्संचयित करा, म्हणजे पुन्हा एकदा निर्माण करा असं या शिष्टमंडळाने जी आहे ती मागणी ठेवल्याचं पाहायला मिळतंय. बीडमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करून खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे असंही या शिष्टमंडळाने म्हटल्याचं पाहायला मिळतंय. साधारणतः हे जे शिष्टमंडळाची भेट आहे या अनुषंगाने या ज्या केलेल्या मागण्या आहेत या परिपत्रकामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांना असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिक दृष्ट्या बीड जिल्ह्याची शांतताप्रिय प्रगतशील नागरिकांचा जिल्हा अशी ओळख आहे. तिथे सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने राहतात. मात्र गेल्या 5 वर्षात हा सामाजिक सलोखा पद्धतशीरपणे बिघडलेला आहे असं म्हणून मग या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम जो आहे तो या राज्य शिष्टमंडळाने जे आहे ते राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या समोर मांडल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितच आता या मागण्यांवर राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.